अतिजलद व अचूक बातम्यांसाठी पाहत रहा महामीडिया 24 सदैव तत्पर। कागल तालुक्यातील हमीदवाडा येथे घडलेल्या अपहरणाच्या गंभीर घटनेचा मुरगुड पोलिसांनी छडा लावून फिर्यादीची सुखरूप सुटका केली। या प्रकरणात आरोपींना अटक केली असून घटनेमागे आर्थिक व्यवहाराचा वाद कारणीभूत असल्याचं समोर आलं आहे। तर हमीदवाडा येथील राजेंद्र रामगोंडा जत्राटे वय 52 याची सुखरूप सुटका केली आहे। हमीदवाडा येथील राजेंद्र रामगोंडा जत्राटे वय 52 व्यवसाय शेती या अज्ञात 4 इसमांनी अपहरण केल्याची तक्रार मुरगुड पोलीस ठाण्यामध्ये दाखल होताच सहाय्यक पोलीस निरीक्षक क्रांती पाटील, पोलीस उपनिरीक्षक अनिकेत कुडले आणि त्यांच्या पथकाने तत्परतेने हालचाल करत कोगनोडी टोल नाका येथे संशयितांचा शोध घेतला। या कारवाई दरम्यान काही आरोपींनी प्रतिकार केल्याने किरकोळ झटापट झाली, मात्र पोलिसांनी धाडसाने कारवाई करत आरोपींना ताब्यात घेतले आणि फिर्यादी जत्राटे यांची त्यांच्या तावडीतून सुखरूप सुटका केली। ताब्यात घेतलेल्या आरोपींमध्ये प्रवीण यशवंत कांबळे व अतुल बाळासो चांदणे आणि हेमांशी जाधव यांचा समावेश आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी जत्राटे हे 2 वर्षापूर्वी शेअर मार्केटिंग व्यवसाय करत होते। त्यांनी काही लोकांकडून गुंतवणूक घेतली होती आणि त्या रकमेवर दरमहा 5% परतावा देत होते। मात्र शेअर मार्केटमध्ये तोटा झाल्याने त्यांनी व्यवसाय बंद केला आणि काही गुंतवणूकदारांचे पैसे थकले। यामध्ये सांगवडे येथील तारा यादव यांनी जत्राटे यांच्याकडे 50,000 रुपये गुंतवले होते। ही रक्कम परत मिळत नसल्याने त्या वारंवार पैसे मागत होत्या। या वादातूनच आरोपींनी संगनमताने जत्राटे यांचे अपहरण केले। त्यांच्याकडून 3 लाख रुपयांची मागणी करण्यात आली। तसेच शिवीगाळ, मारहाण करून जीवे मारण्याची धमकीही देण्यात आली असल्याचं सहाय्यक पोलीस निरीक्षक क्रांती पाटील यांनी सांगितले। तर मग चला सबस्क्राईब करायला विसरू नका महामीडिया 24 न्यूज चॅनलला। महामीडिया 24 सदैव तत्पर।